लोकप्रतिनिधींनी विकास कामाचा पाठपुरावा करावा. उपमुख्यमंत्री अजित पवार. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सातत्याने विकासाचा पाठपुरावा केला पाहिजे असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केले. पाथरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारात बुधवारी 13 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. मानवत येथील वाळीबामळा समोरील मैदानावर बुधवारी 1 वाजता आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले की राजेश विटेकर हा समाजकारण आणि राजकारण याची उत्तम जोड असलेला उमेदवार आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना निवडून देऊन आपण आपला विकास करून घ्यावा. मी विटेकर यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे. आमदार विटेकर यांच्या मनोगतातील व्यक्तिगत आधार घेत अजित पवार म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी फेअर नेगेटिव्ह तयार करून हिंदू राष्ट्र करण्यासाठी आणि भारताचे संविधान बदलण्यासाठी भाजप 400 पारचा नारा देत असल्याचे म्हटले आहे. मात्र भारताचे संविधान सूर्यचंद्राच्या अस्तित्वापर्यंत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी महायुती सरकारमध्ये करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. यात लाडकी बहीण योजना, महिला सक्षमीकरण, तरुणांना स्टायपंड, शेतकऱ्यांचे वीज बिल, दुधाचा वाढवलेला भाव, उठवलेले कांदे निर्यात बंदी यावर, त्याचबरोबर गोदावरी दुधना नदीवर नवीन बंधारे बांधण्याचे आश्वासनही त्यावेळी दिले. साईबाबा जन्मभूमी विकास आराखडा मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगून नृसिंह पोखरीसाठी निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पाथरी साखर कारखाना व त्यातील कामगारांच्या प्रश्नावर चर्चा केली. यावेळी विचार मंचावर डॉक्टर अंकुश लाड, पंकज आंबेगावकर, भावनाताई नकाते, विलास बाबर, दादासाहेब टेंगसे, संजय रनेर, एकनाथ पिंगळे, रमेश पिंगळे आदींसह महायुतीतील घटकपक्षाचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अंकुश लाड यांनी केले. आणि या मोठ्या मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही राजेश उत्तमराव विटेकर यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्या घड्याळाच्या चित्रावर आपण आपला बहुमोल शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमताने आमच्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवावं अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करण्याकरता मी आपल्या पुढे उभा आहे. मराठवाडा देवेंद्रजींनी कशा दिला हे आपल्याला माहिती आहे. पण मी आजही माझ्या मानवतच्या सभेच्या निमित्तानं माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि तुम्हालाही सगळ्यांना सांगतो, मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारा एक कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका आहे. सर्वांच्या मध्ये जातीय सलोखा असला पाहिजे. सर्वांनी एकत्रपणे काम केलं पाहिजे. एकमेकाच्या बद्दल जातीमध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण करून कुठल्याही देशाचं, कुठल्याही राज्याचं, कुठल्याही जिल्ह्याचं भलं झालं नाही, हा आपण अनुभव घेतो. माननीय आपण सगळ्यांनी बघितलंय हिंदवी स्वराज्याचे परंतु निर्णय व्हायला आणि दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडायला आणि त्यांना डॉक्टरकडे मुंबई हॉस्पिटल येथे ऍडमिट करायला ही परिस्थिती उद्भवल्या कारणानं पुन्हा आम्ही हरिभाऊ लाडेंना विचारलं, डॉक्टर लाडना विचारलं, चंद्रकांत राठोडांना विचारलं, विठ्ठलराव सुरेशींना विचारलं, अनेक भावनाताईंना विचारलं की विधानसभेची निवडणूक आपण लढावी. परंतु प्रत्येकाने त्या ठिकाणी नकार दिला. दादांनी पुन्हा वेगवेगळ्या माध्यमातून सर्वे केले. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सर्वे केले, शिवसेनेनं त्या ठिकाणी सर्वे केले. परंतु सर्वेमध्ये जे नाव आले त्यामुळे दादांनी निर्णय घेतला आणि त्यामुळं आज ही विधानसभेची सीट, ही विधानसभेची निवडणूक मला या ठिकाणी लढवावी लागली आणि आपल्या समोर आज या ठिकाणी उमेदवार म्हणून मी उभा आहे. म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी हा खुलासा या ठिकाणी मी आपल्या समोर केलेला आहे. कोणाच्याही नकारात्मक प्रचाराला, कोणाच्याही विषारी प्रचाराला आपण कोणीही कृपया बळी पडू नये आणि हा खुलासा आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी केल्या कारणाने ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्या ठिकाणी आपण या सर्व गोष्टी सांगाव्या. आज पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना आदरणीय दादांनी आपल्या पाथरीसाठी, परभणीसाठी भरपूर असं काही देणं दिलेलं आहे. विकासाच्या माध्यमातून अनेक कामं आपल्या भागामध्ये दादांच्या माध्यमातून केलेले आहे आणि याच कामाच्या जोरावर